चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मानवी अस्थि संस्थेबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत, जी की वारंवार आपल्याला पेपरमध्ये विचारतात. महत्वाची माहिती आहे. सर्वजण एकदा जर लाईव्ह जुळले तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आता तुम्ही तर पाहिलेलं आहे, लहानपणापासून याला पाहून घाबरत आहे की नाही. हे जे आहे माणसाची, त्याला काय म्हणतो, स्केलेटन सिस्टीम आहे. इंग्रजीमध्ये आपण त्याला स्केलेटन सिस्टीम म्हणतो, याला आपण अस्थिसंस्था म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे. चेक करून घ्या आता कशा कशी आपली बॉडी राहते. आपल्या हाडाची स्थिती आपल्याला चेक करायची आहे. कुठं किती हाडं राहतात, काय काय काम करतात, कशा पद्धतीने ते वर्क करतात, कशा पद्धतीने आपली बॉडी बनलेली राहते, त्याबद्दल आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आणि ते बी एकदम 3D पद्धतीमध्ये अभ्यास करणार आहोत. म्हणून आपल्या मित्रांना येऊ देऊ. तोपर्यंत चला, तुम्हाला दिसत आहे का योग्य पद्धतीने ते हे जे आहे माणूस आपला दिसत आहे का योग्य पद्धतीने? एकदा क्लिअर करून सांगून द्या मला, कारण चमकत आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, हाडं मोजता येतात का त्याचे, एकदा चेक करून सांगा फटाफट. चला, सर्वांना एकदा मेसेज करून देतो क्लास सुरू झाला म्हणून. ओके, चला, काय वाटतं तुम्हाला, कोण कोण आलेला आहे पाहू आपण, चेक करू. निकिता पत्रे मॅडम स्वागत आहे. मेघा मॅडम स्वागत आहे. देवानंद बोलके सर, सुनीता मॅडम, संध्या मिराशे, सुनील राठोड सर, अंजना मॅडम, जयश्री मॅडम. चला चला, आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करून टाकायची ना, करायची ना सुरुवात. चला, ओके, सर्वांना क्लिअर दिसत आहे. आता पहा, मानवी अस्थिसंस्था आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. यावर वारंवार पेपर विचारलेले आहे. सर्वात लहान हाड कोणता, सर्वात मजबूत हाड कोणता, त्याच्यानंतर सर्वात मोठा हाड कोणता, आपली कवटी किती हाडाने बनलेली असते, आपल्या प्रत्येक हातापायाच्या बोटात किती हाडं असते, असे विविध प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारतात. मग आपल्याला कशा पद्धतीनं आपल्याला विचारले, समजा आपल्याला विचारले की आपल्या एका हातामध्ये किती बोट असतात, एका हातामध्ये किती म्हणजे किती हाडं असतात, बोटामध्ये किती हाडं असतात, एका हाताच्या बोटांमध्ये किती हाडं असतात, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तुम्ही सांगा बरं या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे. हे एक हात आहे, त्याच्या फक्त बोटामध्ये किती हाडं आहे, चला सांगा पटापट. हे जे हात आहे याच्या बोटामध्ये किती हाडं आहेत, चला पटकन सांगा. क्लिअर आहे, पाहू आपण. सगळं डिटेलमध्ये समजून सांगतो. चला, व्हेरी गुड, सर्वांना दिसत आहे म्हणत आहे. चला चेक करूया आपण. बघा, 13 हाड म्हणत आहे सुनील राठोड सर. चला पाहू आपण 13 हाड राहतात का. ओके, तुम्ही मोजताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 मोजता की नाही. मला हे सांगा, तुम्हाला ऑप्शन देतो मी, ऑप्शन देतो, ऑप्शन घ्या, ऑप्शन घ्या. तुम्हाला आपल्या एका हातात किती हाडं असतात मी प्रश्न विचारलेला. ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक ए 13, ऑप्शन क्रमांक बी 14, ऑप्शन क्रमांक सी 15, ऑप्शन क्रमांक डी 16. सांगा किती हाड आहेत, चेक करा. 13 एकाचा आन्सर आलेला. सांगा पटापट, मोजता तुम्ही हे या पद्धतीने मोजत असताना. चला पटापट सांगा मग किती हाडं असतात. एकाचाच आन्सर आलेला आहे, 13 हाडं असतात. मग आपला साधा प्रश्न विचारलेला आहे. आपल्या समोर सगळं काही आहे. हाताचा पंजा, तुमच्या हातात का 6 बोट आहेत का, एखाद्याच्या हातात 6 बोट आहेत का, त्याचा वेगळा कार्यक्रम असू शकते. पण सामान्य माणसाच्या हातात किती राहते. चला, जसं ऋतिक रोशनला 6 बोट आहे, त्याचे वेगळे हाड हातात आहे की नाही, हाडा फोडले नाही. सांगा पटकन, सांगा पटापट आन्सर सांगा. चला, किती असतात. ऑप्शन दिल्यावर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सांगता येत नाही. एका हातामध्ये किती हाडं राहतात, बोटामध्ये, या हाडाच्या बोटामध्ये किती हाडं असतात, हाताच्या बोटामध्ये किती हाडं असतात, असा प्रश्न विचार. चला ठीक आहे, मी सांगू देतो. ट्राय पण करायली नाही तुम्ही, स्वतःची बॉडी असून तुम्ही ट्राय करू शकत नाही. चला ओके, पहा, प्रत्येक हातापायाच्या बोटामध्ये, ओके, प्रत्येक हातापायाच्या बोटामध्ये 14 हाडं असतात. फक्त बोटामध्ये, फक्त मी बोटाची गोष्ट करत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12. अंगठ्यामध्ये 2 असतात. 12 आणि 2 14. क्लिअर आहे? चला ओके, इथपर्यंत क्लिअर असेल. आता बघा, अशा पद्धतीने आपल्या शरीराची रचना असते. आपल्या शरीराची बांधणी जी आहे, आपल्या शरीराला आकार देण्याचं काम हे हाडं करत असतात. आपल्या शरीराला आकार देण्याचं काम कोण करत असते? तर हे हाडं करत असतात. हाडामुळं आपलं शरीर जे आहे स्थिर राहते. जसं नुसतं मांस असतं आपल्या शरीरामध्ये, तर मांस जिकडं फेकलं तिकडं गलंगलं असतं, आहे की नाही? परंतु हे जे आहे त्याच्यामुळं आपण आपल्या मनानुसार तेवढं स्थिर असू शकतो, टाईट असू शकतो, सर्व गोष्टी आपण करू शकतो. चला इथपर्यंत क्लिअर आहे. हाडाच्या अभ्यासाला म्हणतो ओस्टिओलॉजी. चला लिहून घ्या. मी काही प्रश्न सांगतो, डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, नंतर मी याची डिटेलमध्ये अभ्यास सांगून पहिले काही लिहून घ्या. अस्थिसंस्था आपण पाहतो, याला काय म्हणतो आपण? ओस्टिओलॉजी. काय म्हणतो आपण? ओस्टिओलॉजी. ओस्टिओलॉजी. प्रश्न सर्वांना विचारणार आहोत मी. ज्यावेळेस आपलं संपूर्ण लेक्चर होऊन जाईल, डिटेलमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत. ओस्टिओलॉजी म्हणतो. काय म्हणतो आपण? ओस्टिओलॉजी. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात असा प्रश्न आला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे याला आपण ओस्टिओलॉजी म्हणतो. ओस्टिओलॉजी. ओके, चला मग आपण शरीराच्या वरच्या भागापासून सुरुवात करू. आपला ब्रेन बॉक्स जे आहे कशा पद्धतीनं बनलेला असतो बघा. आपला ब्रेन बॉक्स जे आहे कशा पद्धतीनं बनलेला असतो. 14 हाडाने आपला चेहरा बनतो. किती? 14 हाडाने आपला चेहरा बनतो आणि 8 हाडाने आपला ब्रेन बॉक्स बनतो. ज्याच्यामध्ये आपला मेंदू राहतो ना त्याला ब्रेन बॉक्स म्हणतो. जिथं आपला मेंदू राहते त्याला काय म्हणतो आपण? ब्रेन बॉक्स. आणि ब्रेन बॉक्स 8 हाडांनी बनतो. किती हाडांनी? 8 हाडांनी बनतो. चेहरा किती हाडांनी बनतो आपला? हे जे चेहरा आहे ना किती हाडांनी बनते? तर 14 हाडांनी बनते. पहा, ब्रेन बॉक्स, ब्रेन बॉक्स 8 हाडांनी बनते. किती हाडांनी? 8 हाडांनी. त्यानंतर चेहरा, फेस, फेस किती हाडांनी बनतो? 14 हाडांनी बनत असतो. क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम का? मला कमेंट करून सांगा. जोपर्यंत तुम्ही जिवंत नाही ना तर या सापड्यासारखे आहे. तुम्ही जोपर्यंत कमेंट करत नाही ना तुम्ही या सापड्यासारखे आहे. मला कमेंट आली पाहिजे तुमची सर्वांची. जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही ना इंटरेस्ट येत नाही काही क्लास घ्यायचा. समजलं का? समजलं का तुम्हाला? चला यस सर म्हणत आहे. प्रश्न विचारतात. माणसाची ही एवढी खोपडी आहे, बरोबर आहे? एवढी काय खोपडी आहे हे तुम्हाला कळालं ना? खोपडी आहे. आपण म्हणतो ना तुझ्या खोपडीत मांस आहे की नाही, आहे की नाही, मगज आहे की नाही. चला ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. ब्रेन बॉक्स हे टोटल 22 हाडानं खोपडी बनलेली राहते. हे 14 आणि हे 8 टोटल 22 हाडानं काय बनलेली राहते? 22 हाडानं त्याची खोपडी बनलेली राहते माणसाची. ओके, बाईची बी बाईची का कमी हाडानं बनते का? नाही, तेवढ्याच हाडानं बनत असते. ओके, क्लिअर आहे. मग हाडाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो? तर ओस्टिओलॉजी म्हणत असतो. कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट यांनी आपले हाड बनलेले राहते. कशाने? कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेटने आपले हाड बनलेले असतात. हाड कशाने बनलेले असतात असा प्रश्न विचारला तर कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट पासून आपले हाड बनलेले असतात. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? मग हे काही प्रश्न आहेत याच्यावरच प्रश्न विचारतात. मग हे तुम्हाला कळालं असेल की आपली ब्रेन बॉक्स जे आहे कशा पद्धतीने. आता ब्रेन बॉक्स बनणं, हे जे ब्रेन बॉक्स आहे आपल्या मेंदूला काही धक्का, काही इजा झाली तर आपण मरू शकतो, बरोबर आहे? मग या मेंदूला संरक्षण देण्याचं काम कोण करते? तर ते ब्रेन बॉक्स करत असते. कोण करत असते? ब्रेन बॉक्स करत असते. आणि ती ब्रेन बॉक्स जी आहे 8 हाडांनी बनलेला राहते. नाही तर जरासं टच केलं तर आपला कार्यक्रम झाला, आहे की नाही? ब्रेन बॉक्स नसता तर काय झालं असतं? आपला कार्यक्रम झाला असता. मग इथं तुम्हाला माहित आहे की काय दिलेलं आहे इथं? ब्रेन बॉक्स 8 हाडांनी बनते. टोटल 22 हाड चेहराचे आणि याचे, यानं माणसाची कवटी बनत असते.
दात मोजू नका, दात त्याच्यात 33 राहतात, बरोबर आहे. दात वेगळी गोष्ट आहे, समजून घ्या. इथपर्यंत क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? चला, काही प्रॉब्लेम नाही. मग टोटल किती हाडं राहतात मानवाच्या शरीरात? 206 हाडं असतात. हे तर तुम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे, माणसाच्या शरीरात 206 हाडं असतात. ओके, 206 हाडं असतात मानवाच्या शरीरात. मी फक्त आणि फक्त प्रश्नांचा अभ्यास करून घेत आहे तुम्हाला, फक्त आणि फक्त प्रश्नांचा अभ्यास करून घेत आहे. मग काही जॉईंट राहते आपल्या शरीरात, पहा इथं जॉईंट राहते, इथं जॉईंट राहते, बरोबर आहे की नाही? इथंही जॉईंट राहतात, इथं जॉईंट राहतात, त्या इथं गुडघ्यात जॉईंट राहतात, जॉईंट राहतात की नाही? मग याच्यामध्ये सांध्यांचे प्रकार पडते, जे आपण अशा पद्धतीने हात फिरवू शकतो, त्याला कोणता सांधा म्हणतो? निव्वळ आपण 180 अंशात हात फिरू शकतो, त्याला कोणता सांधा म्हणतो? हेही आपल्याला विचारतात. बिजागिरीचा सांधा, उकळीचा सांधा आपण त्याला म्हणत असतो. आता उकळी तुम्हाला माहित आहे, आपण लहानपणी तुम्ही पाहिले असाल, आता सध्या त्याचं सिस्टीम गेली, आता मिक्सर काही काही आलेलं आहे. पहिले कुटायचे, बरोबर आहे की नाही? काही कुटत असताना त्या उकळीचा उपयोग करायचे. मिरच्या जर कुटायच्या असत्या तर ते मोठ्या मुसळचा उपयोग करायचे, मुसळ म्हणतो आपण त्याला, आहे की नाही? गड्ड्यात ते ठोकायचे आणि ते मुसळ जी आहे ना त्यावेळेस अशी फिरवायची, म्हणजेच ते 360 डिग्री मध्ये फिरायचं. किती? 360 अंशात फिरायचं. 360 अंशात जे फिरते, 360 अंशात, त्याला कोणता सांधा म्हणतात तुम्हाला समजलं पाहिजे. सांधा म्हणजे काय? जॉईंट. कोणता जॉईंट म्हणतात त्याला? सांधा म्हणतात त्याला. सांधा कोणता म्हणतात? तर उकळीचा सांधा. 360 अंशात जे फिरतं त्याला काय म्हणतो आपण? उकळीचा सांधा. कोणता? उकळीचा सांधा. मग सांगा कुठं राहते उकळीचा सांधा? कुठं राहते? एक जण सांगून द्या बरं, कुठं राहते उकळीचा सांधा? कुठं कुठं राहते? डोक्यात राहते का? डोकं फिरते का असं गर 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 गर? मला चक्कर यायली सर, आहे की नाही? गर गर फिरा लागलं डोकं आपलं. इथं उकळीचा सांधा राहते का आपल्या डोक्यात? नाही, आहे की नाही? तिथं राहते का? नाही. जिथं 360 डिग्री मध्ये पूर्ण हात फिरते, पहा. ओके, हे उकळीचा सांधा. पायापासून पहा, तुम्ही पिक्चर पाहिला असा, मास तुफान उठा देंगे, असा पाय फिरवते, मग तुफान उठते, माहिती आहे की नाही? 360 डिग्री. ऐकलं का कधी? यस और नो सांगा मला. तुम्हाला असेच उदाहरणं द्यावं लागते. जोपर्यंत मी चांगले उदाहरणं देणार नाही पिक्चरच्या रिलेटेड, तोपर्यंत शिकण्यात तुम्हाला मजा येणार का? नाही, आहे की नाही? समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? उकळीचा सांधा कुठं कुठं राहते? कोपरात, गुडघ्यात, गुडघ्यापासून इथून पहा, इथून आपण पाय असा खाली गोल गोल फिरू शकतो की नाही? या गुडघ्यापासून खाली पहा, असा गोल गोल पाय फिरू शकतो आपण. ओके, हात असा आपण गोल गोल 360 डिग्री मध्ये, म्हणजे पूर्ण वर्तुळाकार मध्ये फिरू शकतो. चला ओके, सुनील राठोड सरजी म्हणत आहे समजलं सर. चला ओके, हो, हे उकळीचा सांधा. आता त्याला दुसरा सांधा म्हणतो 180 अंशाचा. 180 अंशाचा त्याला काय म्हणतो? त्याला काय म्हणतो? तो बिजागिरीचा सांधा. काय? बिजागरीचा सांधा. जिथं आपण दरवाजा जसा खुलते, फक्त अर्धवट दरवाजा उघडत असते, पूर्णच्या पूर्ण गोल फिरून येते का दरवाजा आपला? नाही, अर्धवट, आहे की नाही? आता दरवाजा आहे, असा उघडला तर अर्धच उघडते ना, म्हणजे जिथपर्यंत त्याला उघडायचं तिथपर्यंत उघडते. म्हणजे जसं की आपला हे हात चेक करा, याच्या खाली जाईल का गोल फिरून? याच्या खाली गोल फिरून जाईल का? नाही. हे फक्त 180 अंश सरळ रेषेत, बरोबर आहे की नाही? मग हे काय झालं? हे बिजागिरीचा सांधा झाला. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? बिजागिरीचा सांधा याला म्हणतो. आपले बोट असे पूर्ण एखाद्याचे फिरत असतील बरं, पण जनरली फिरतात का? हे लेवलच राहतात. हे पहा, आपण खाली वाकू शकतो त्याला, पण वरी जात असताना पूर्ण, आता हे थोडस वाकत असेल, एखाद्याच्या याच्या स्ट्रक्चर मध्ये राहते, एखादा डान्सर राहते, पूर्ण असा असा हात फिरवते, बरोबर आहे की नाही? चला क्लिअर आहे? फक्त हे बोटामध्ये राहते. कुठं राहते? बोटामध्ये. ओके, आणि कुठं राहते? कोपऱ्यामध्ये. क्लिअर आहे? चला, व्हेरी गुड. इथपर्यंत तुम्हाला सांध्याचे प्रकार कळाले असेल. बिजागिरीचा सांधा, उकळीचा सांधा, त्याच्यानंतर सरकता सांधा म्हणतो अजून एक. सरकता सांधा कुठं राहते? पहा, इथं राहते. पहा, मनगटावर मनगट सरकत असते, आहे की नाही? मनगटावर मनगट सरकते. असं फिरवा बरं, फिरवा. मनगटावर मनगट तुम्ही चेक करून पहा स्वतःच. याला काय म्हणतो आपण? सरकता सांधा. त्याला काय म्हणतो आपण? सरकता सांधा. ओके, क्लिअर आहे? सरकता सांधा. आपल्या मणक्यात सरकता सांधा राहते. कडकन आपण मोडतो, बरोबर आहे? सरकते ती जागच्या जागेवर, त्याला आपण म्हणतो
सरकता सांधा. इथपर्यंत क्लिअर आहे का? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम का? पायाच्या घोट्यात सरकता सांधा राहते पहा इथं. सरकता सांधा इथं पायाच्या घोट्यात राहते. काही प्रॉब्लेम? इथपर्यंत सांगा बरं, काही प्रॉब्लेम आहे का? मी प्रश्न विचारणार आहोत. सांगा पटापट, पटापट सांगा मला. चला, काय प्रॉब्लेम? चला, काही प्रॉब्लेम नाही. ओके, नो प्रॉब्लेम म्हणत आहे. बाकीच्यांना समजत आहे का? चला, मेघा मॅडम म्हणत आहे नो 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 प्रॉब्लेम. ओके, चला, व्हेरी गुड. काही प्रॉब्लेम नाही आहे, समजलेलं आहे तुम्हाला. एवढं आता विचारतात अशा पद्धतीनं की पहिले हाडं किती राहतात आपल्या शरीरात टोटल, तर 206 हाडं असतात. हाडं कशाने बनतात? कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेटनं आपले हाडं बनत असतात. हाडाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतो आपण? ओस्टिओलॉजी म्हणतात. ब्रेन बॉक्स किती हाडाने बनलेला असतो? तर 22 हाडाने बनलेला असतो. त्याच्यापैकी 8 हाडाने ब्रेन बॉक्स बनलेला असतो. आणि फेस फेस किती हाडाने बनलेला असतो? 14 हाडाने. टोटल जे आहे, टोटल कवटी किती हाडाने बनलेली असते? 22 हाडाने. त्याच्यानंतर 360 डिग्री मध्ये जे फिरतो त्याला उकळीचा सांधा म्हणत असतो. आता तुम्हाला प्रश्न विचारते, जे वर्तुळाकार वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरते, ओके, त्याला कोणता सांधा म्हणतात? बिजागिरीचा सांधा, सरकता सांधा, कोणता कोणता सांधा म्हणतात? उकळीचा सांधा. हे तुम्हाला कळालं असेल. आता काही प्रॉब्लेम नसेल. ओके, एवढं क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? आता आपण पाठीचा मणका संपूर्ण पाहणार आहोत. पहा, लक्ष द्या. ब्रेन बॉक्स कशा पद्धतीने बनते तेही डिटेलमध्ये पाहून घ्या. लक्ष द्या, हे हाडाचे भाग पडतात. गजिनी झाला इथं माणूस आपला. चेक करा इथं काय झाला, चेक करा इथं. हे पाहे, हे पार्ट पडा लागलेत. ओके, कळालं? हे इथून असा गोल पार्ट पडते. एक मिनिट. कळालं एवढं? हे अशा पद्धतीने आपला ब्रेन बॉक्स बनते. त्यानंतर याला उलट फिरवू आपण गड्याला. ओके, हे या पद्धतीने मागून हाडं बनतात. क्लिअर आहे? मग माणसाच्या छातीमध्ये किती हाडं असतात? किती यानं छातीमध्ये हाडं बनलेली असतात? सांगा बरं. कोणाला प्रश्न आहे? मोजा बरं, चला ताकदीने मोजा बरं. 1 2 3 4 किती आहेत ते मोजू शकता का तुम्ही? पटापट सांगा बरं. माणसाची छाती किती हाडानं बनलेली असते? चला, माणसाची छाती किती हाडानं बनलेली असते सांगा. चला, एवढं मोठं केलं मी त्याला. मोजून दाखवा, पटापट मोजून दाखवा. एवढं 3D मध्ये कुठं शिकायला भेटते का तुम्हाला ते सांगा मला पहिले. एवढं 3D मध्ये शिकायला भेटणार आहे का? सांगा, चेक करा एकदा. पहा, क्लिअर आहे? आता मी डिटेलमध्ये तुम्हाला कुठं कुठं किती किती हाडं असतात ते सांगतो. कोणतं हाड मजबूत असते? सर्वात मजबूत हाड, ओके, प्रश्न विचारतात तेवढी माहिती देतो. सर्वात मजबूत हाड हे राहते जबड्याचा हाड. सर्वात मजबूत, त्याला मॉडिबल म्हणतो. मजबूत हाड, मजबूत हाड कशाला म्हणतो? मजबूत हाड कशाला म्हणतो आपण? तर मॉडिबल म्हणतो त्याला आपण. मॉडिबल लिहून घ्यायचा. सर्वात मजबूत हाड कोणतं आहे? मॉडिबल, जे जबड्याचा असते. जबडा तुटत नाही. पहा, लक्ष द्या. सर्वात मजबूत हाड हे असते. ओके, खालचा जबडा. समजलं? मग तुम्हाला असा प्रश्न विचारतात की सर्वात लहान हाड कोणता? लहान हाड, सर्वात लहान हाड, शरीरातील सर्वात लहान हाड कोणता? मला हे सांगा. स्टिरप म्हणतो आपण त्याला, किंवा स्टेप्स म्हणतो. स्टेप्स किंवा स्टिरप. स्टिरप किंवा स्टेप, जे आपल्या कानात असतो, जे आपल्या कानात असतो आणि ते गव्हाच्या, हा व्हेरी गुड, सुनीता मॅडमने सांगितलेला बरोबर आहे. स्टेप्स म्हणतो किंवा स्टिरप आपण त्याला म्हणत असतो. ते आपल्या कानात असते. तांदूळाच्या दाना एवढा ते काय राहते? आपला हाड राहत असते. मग आपण म्हणतो त्या जिबीला काही हाड गिड आहे की नाही? आहे की नाही? तुझ्या जिबीला काही हाड गिड आहे की नाही? बरोबर आहे की नाही? कारण ते स्टॉप झाली पाहिजे. जर आपलं मांस असतं तर आपण हल्ला असतं का? चला, ओके, क्लिअर आहे? एवढं क्लिअर आहे तुम्हाला? काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर सर्वात लांब हाड कोणतं?
लांब हाड, सर्वात लांब हाड कोणतं? फिमर म्हणतो आपण त्याला, फिमर. ओके, जे राहते कुठं? एक मिनिट, हे सर्वात लांब हाड कोणतं आहे? सर्वात लांब हाड हे आहे, याला आपण फिमर म्हणत असतो. ओके, फिमर हाड, याला काय म्हणतो आपण? फिमर. समजलं? सर्वात लांब हाड विचारलं तर ते मांडीमध्ये राहते, फिमर नाव आहे त्याचं, फिमर. ओके, क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपण हातापायातले सर्व काही हाड चेक करायचे आपल्याला. कशा पद्धतीने चेक करणार? ओके, हातातले हाड आपण चेक करू. चला, हातातले, फक्त हात, प्रत्येक हातापायात किती हाडं असतात ते चेक करायचं आपल्याला. मला सांगा बरं, प्रत्येक बोटात मी तुम्हाला विचारलं होतं किती हाडं आहे, मग प्रत्येक पंजात किती हाडं राहतात? ओके, अशा पद्धतीने प्रश्न विचारतात, तुम्हाला सांगता आलं पाहिजे, पटापट सांगायचं आहे तुम्हाला. ओके, हे पहा, इथून हाड आलो होते आपल्या हाताचं. ओके, हे आर्म्स बोन म्हणतो त्याला आपण. काय? आर्म्स बोन म्हणत असतो. मग आपल्या हातापायाच्या बोटात पहा, टोटल 120 हाडं राहतात हातापायाच्या ह्याच्यात. मी काय म्हटलं? हातापायाच्या मध्ये किती राहतात? हातापायामध्ये 120, केवळ हातापायामध्ये. हात आणि पाय असं दोन्ही मिळून विचारलं तुम्हाला, हात आणि पाय, तर किती राहतात? 120 हाडं राहतात आपल्याला. 2 हात 2 पाय, टोटल झाले 4. 120 चे 4 भाग पडा. मांडीमध्ये फिमर. व्हेरी गुड. चला, लक्ष द्या, काय म्हटलेलं आहे? हात आणि पाय मिळून आला तर 120 हाडं. किती? 120 हाडं. परंतु तुम्हाला म्हटलं प्रत्येक हातात किती हाडं असते? एका हातात प्रत्येक हात किंवा पायामध्ये किती हाडं असते? 30 हाडं. प्रत्येक हातात किंवा प्रत्येक पायात, म्हणजे याच्यामध्ये इथून एवढ्या पार्ट मध्ये किती हाडं असतील? 30 हाड. हे किती झाले? 30 हाड. 30 आणि 30 झाले 60. पायातले 30, दुसऱ्या पायातले 30, 60 आणि 60, 120 हाड. टोटल 120 हाड. तुम्हाला कळालं असेल आता हातापायात किती हाडं राहतात टोटल? तर 120 हाड. मग त्यानं विचारलं की प्रत्येक डाव्या हातात किती हाड आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 30. प्रत्येक उजव्या हातात किती हाड आहे? 30. प्रत्येक डाव्या पायात किती हाड आहे? 30. प्रत्येक उजव्या पायात किती हाड आहे? 30. झाले. ओके, काय प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम नसेल आता? चलो, ओके, हे कवटी तुम्हाला कळालेलं आहे. त्याच्यानंतर लेग बोन्स, हे हातापायाचे तुम्हाला माहित आहे, सांगितलेलं आहे आता किती? 120 राहते. क्लिअर आहे? आता चेस्ट, त्याला आपण बरगड्या म्हणत असतो. काय म्हणत असतो? बरगड्या. बरगड्यामध्ये टोटल 24 हाडं असतात. किती असतात? 24 हाड. किती? 24 हाड. छाती 12 हाडाची असते. छाती किती हाडाची असते? 12 हाडाची छाती असते. लक्ष द्या, टोटल बरगडीमध्ये किती राहते? बरगडी, त्याला आपण बरगडी म्हणत असतो. टोटल 24 हाडं राहतात बरगडीमध्ये. हे जे आहे ना, हे दोन्हीकडच्या बरगड्या, त्याच्यात 24 हाडं राहतात. ओके, मग त्याच्यामध्ये फक्त छातीमध्ये किती राहतात? तर 12 हाडं. ओके, छातीच्या बरगडीत किती हाडं? 12 हाडं असतात. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? सांगा एकदा कमेंट बॉक्स मध्ये, सांगा किती हाडं असतात. सांगा पटापट. मांडीमध्ये नाही, चला मांडीमध्ये झालेला आहे ना, समोर सांगा आता. काय प्रॉब्लेम? चला, आता पहा, तुम्हाला पाठीच्या मणक्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. कोणता? पाठीचा मणका. पाठीच्या मणक्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पाठीच्या मणक्याबद्दल आपण आता माहिती पाहणार क्लिअर मध्ये. पहा, पाठीचा मणका. लक्ष द्या, पाठीचा मणका टोटल. ओके, मागून हे मणका राहते, माकड हाड कुठं राहतात हे समजून घ्या. ओके, पहा, लक्ष द्या,
आता या मडक्या पाठीच्या मणक्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मडक्याबद्दल नाही, सॉरी, मणका, पाठीचा मणका, पाठीचा मणका, पाठीचा मणका. आता लक्ष द्या, गर्दनमध्ये म्हणजेच मानेमध्ये, मानमध्ये किती हाडं राहतात, मानेमध्ये किती हाडं राहतात, तर लक्ष द्या 7 राहतात. किती? 7. प्रत्येक मानेच्या हाडात इथं किती राहतात हाडं? 7 हाडं राहत असतात. किती? 7. आणि त्याच्यानंतर छातीमध्ये किती? छातीमध्ये 12 हाडं, 12 हाड. त्याच्यानंतर पोटात, पोटात 5 हाड, कमरेत, कमरेत 5 हाड. ओके, किती झाले चेक करा. 5, 7 आणि 5 12, 12, 12 12 24, 24 आणि 5 29 झाले. ओके, टोटल किती हाडं राहतात? 33 हाडं राहतात. 29 पैकी 33 झाले. किती हाडं राहिलेत आपल्याजवळ सांगा आता पटकन. 4 हाडं, 4 हाडं माकड हाड राहतात. किती? 4 हाडं जे आहेत, 4 हाडं माकड हाड राहतात. माकड हाड, हाड टोटल किती असतात? 4 असतात. हे झाले टोटल 33. हे टोटल किती राहते? 33. 33 राहतात. ओके, क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? चला, व्हेरी गुड. चला, कार्विकल म्हणतो आपण त्याला. चला, व्हेरी गुड. 12 पूर्ण बरगड्या 24 राहतात. बरोबर आहे. मी काय सांगितलं मग? ओके, चला, इथपर्यंत क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? टोटल शरीराचं वजन किती राहते? आता आपल्या जे शरीरात वजन राहते, काही पाण्याचं राहते, काही मांसाचं राहते, काही वेगवेगळ्या पदार्थाचं वजन राहते असतं आपल्या शरीरात. मग पाण्याचं वजन, रक्ताचं वजन राहते, तसं असं हाडाचं वजन राहते आपल्या शरीराच्या. शरीराच्या 18% वजन, 18% वजन आपल्या हाडांचं राहते. लक्षात घ्या, आपल्या शरीरातील 18% वजन हे हाडांचं राहत असते. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? चला, काही प्रॉब्लेम इथपर्यंत? काहीच प्रॉब्लेम नाही का? कळालं का आजचं लेक्चर तुम्हाला? समजलं का तुम्हाला? काही प्रॉब्लेम सांगा आता. येस ऑर नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. तुम्हाला समजलं का? हा, चल सांदे सांगितले होते मी. चल सांदे मध्ये काय? चला, नो प्रॉब्लेम, समजलं सर. चला, ओके. पहा, मी तुम्हाला चल सांदे सांगितले होते. त्याच्यामध्ये 360 डिग्री मध्ये फिरणारा सरकता सांदा, त्यानंतर अजून काय सांगितलं होतं? उकळीचा सांदा, त्याच्यानंतर सरकता सांदा आणि बिजागिरीचा सांदा सांगितलं होतं. सोबतच काय, तर खिळीचा सांदा आपण म्हणतो. ते खिळीचा सांदा कुठं राहते? तर पहा, लक्ष द्या, इथं, इथं जे राहते इथं खिळीचा सांदा राहत असते. आपल्या बॉडीच्या इथं, इथं जे राहते खिळीचा सांदा राहत असते. हे जे खिळीचा सांदा आहे. ओके, क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? त्याला आपण खिळीचा सांदा म्हणत असतो. याच्यामुळे आपली जी मागची इथं हाड राहते, त्याच्यामुळे आपली ती आपल्या म्हणजे खोपडीमध्ये ते हाड फिट राहते. त्याच्यामुळे आपण मान हलवू शकतो आणि ती बाहेर नाही निघत. ओके, क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम? चला, ओके, हे तुम्हाला कळालेलं असेल. आता त्याच्यामध्ये अचल सांदा राहिलेला आहे. अचल सांदा म्हणजे काय? जे सरकत नाही, जे फिरत नाही, ते अचल सांदा. ते कुठं राहते? या खोपडीमध्ये राहते. कोणत्या सांदा म्हणतो त्याला आपण? अचल सांदा. कवटीमध्ये राहते. कोणत्या? कवटीमध्ये, या खोपडीमध्ये राहते अचल सांदा. एवढं कळालं? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम का? चला, समजलं असेल आजचं लेक्चर. आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त आणि फक्त प्रश्न उत्तर स्वरूपात संपूर्ण आपल्या स्केलेटन सिस्टीमला पाहिलेला आहे. आपल्या हाडाबद्दलची संपूर्ण आपण माहिती पाहिलेली आहे. एक दिवस आपण हे युजलेस ब्रेन पाहू. आपण कधी यूज करत नाही. युजलेस ब्रेन आहे की नाही? आपला काही टक्के भाग जे आहे जाणीवेत राहतो, निनिवेत राहतो. पॉझिटिव्ह थिंकिंग कुठून येते, निगेटिव्ह थिंकिंग कुठून येते आपल्याला. त्यानंतर आपल्याला उलटी करायची असेल तर कुठून उलटी होते, आहे की नाही? आपल्या दिमागाचा जे आपल्याला भेटत असते, दिमागाला कुठं मार लागल्यानं उलटी होते, आहे की नाही? या सर्व गोष्टीचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला करायचा आहे. ह्युमन ब्रेन बद्दल एखाद्या दिवशी अभ्यास करू, एका दिवशी मस्क्युलर सिस्टीम बद्दल अभ्यास करू. म्हणजे त्याच्यानंतर हार्ट बद्दल तर आपण पाहिलेलंच आहे. तुम्हाला माहित आहे ना, दिल शिकवला होता आपण ताकदी, नाही की नाही? चला, टोटल आपण अभ्यास करू शकतो. मस्क्युलर सिस्टीम 1, 2, त्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला माहित आहे, यालाही आपण डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. डायजेस्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर प्लांट सेल
ॲटोनॉमी, ॲनाटॉमी म्हणतो आपण त्याला. चला याला पाहून घेऊ आपण. डायजेस्टिव्ह सिस्टीम काय आहे ते. क्लिअर आहे काय प्रॉब्लेम? ही डायजेस्टिव्ह सिस्टीम असते आपल्या शरीरात, बरोबर आहे की नाही. आपल्या पचनाची सुरुवात कुठून होते, जठर कशाला म्हणते, लहान आतडे कशाला म्हणते, शेवटी आपल्या शरीरात पचन कुठून होते, आहे की नाही. मग कुठून आपण अन्न बाहेर टाकतो, हे सर्व गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे डिटेलमध्ये, आहे की नाही. आतडे पहा आपले असे राहतात, लहान आतडे, मोठे आतडे, पाणी कुठं साठवलेलं राहते, अन्न कुठं साठवलेलं राहते, किती तास कुठं साठवलेलं राहते, हे डिटेलमध्ये आपण अभ्यास करणार आहोत, आहे की नाही. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. चला आता काही प्रॉब्लेम नाही, एखाद दिवशी आपण ते लेक्चर घेऊ. आता खूप लेट झालेला आहोत आपण. ओके, 11 वाजत आहे जवळपास. चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.